राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नाला फटका देणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात प्रशासनाने कठोर पावले उचलली असून जिल्ह्यातील सर्व प्रमुख एसटी बस स्थानकाच्या 200 मीटर परिसरात नो पार्किंग झोनची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली। या अंतर्गत विभाग आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त पथकाकडून विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत असून आतापर्यंत 150हून अधिक अवैध वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती सुरक्षा व दक्षता अधिकारी जयंत कांडलकर यांनी दिली। सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आणण्याबाबत दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे। बस स्थानक परिसरातून खासगी वाहनांद्वारे होणारी अनधिकृत प्रवासी वाहतूक रोखणे, प्रवाशांची सुरक्षितता वाढवणे आणि एसटी महामंडळाच्या महसुलाचे संरक्षण करणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार तसेच मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा पोलीस उपमहानिरीक्षक डॉक्टर प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर ही मोहीम राबवण्यात येत आहे। बुलढाणा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना बस स्थानक परिसरात विशेष लक्ष ठेवून नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। 5 जून ते 15 जून या कालावधीत बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, खामगाव, मलकापूर, नांदुरा, जळगाव, जामोद आणि शेगाव येथील प्रमुख बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे। या दरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने, बेकायदेशीर पार्किंग करणारे वाहन चालक तसेच अनधिकृतरित्या प्रवासी चढ उतार करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते। जयंत कांडलकर यांनी सांगितले की अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटी महामंडळाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे। याशिवाय अशा वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असल्याने या प्रकाराला आळा घालणे आवश्यक आहे। त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पुढील काळातही सातत्याने कठोर कारवाई सुरू राहणार असून आवश्यकतेनुसार संबंधित वाहन चालकावर फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येतील असा इशाराही त्यांनी दिला। या मोहिमेमुळे बस स्थानक परिसरातील वाहतूक शिस्तबद्ध होण्यास मदत होणार असून अवैध प्रवासी वाहतुकीला मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।